नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. तुम्ही बघत आहात देशोन्नतीचा खास कार्यक्रम कला संवाद. या कार्यक्रमामध्ये आपण रंगमंचाशी संबंधित तसेच सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांशी भेट करतो आणि त्यांचे अनुभव जाणून घेतो आणि तुम्हा प्रेक्षकापर्यंत त्यांच्या अनुभवातून काहीतरी शिकवण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. त्याआधी मला एक सांगावंसं वाटतं की आपण शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणतो, आपण त्याला अन्नदाता म्हणतो, पण काही वेळा असं होतं की शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट होऊन जाते की त्यांना आत्महत्येसारखा निर्णय घ्यावा लागतो. पण आत्महत्येनी विषय संपतो का? प्रश्न सुटतो का? नाही. आत्महत्येनी फक्त शेतकरी त्या प्रश्नातून सुटतो, पण फसतं त्याचं कुटुंब. आणि संघर्षातून जातात त्यांच्या बायका, त्यांची मुलं. तर त्यांच्या बायकांचा संघर्ष या विषयावरती कोणी विचार केला असेल किंवा नसेल केला हे आपल्याला माहिती नाही, पण कदाचितच कोणीतरी या विषयाला हात घालतं. आणि अशा विषयाला हात घालणारा एक सिनेमा 13 येत्या 8 मार्च रोजी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत या सिनेमाचे लेखक श्याम पेठकर सर आणि या सिनेमाचे संगीतकार वीरेंद्र लाटणकर सर. नमस्कार सर. तर सर्वप्रथम माझा प्रश्न लेखकांना आहे की तुम्हाला शेतकऱ्यांच्या बायकांचा संघर्ष का दाखवावा वाटला? शेतकऱ्यांच्या बायकांचा संघर्ष याच्यासाठी दाखवावासा वाटला की तो लढण्याचा संघर्ष आहे, रडण्याचा नाही आहे. रडण्याचा संघर्ष आणि मर्दासारखे मर्द शेतकरी, पुरुष शेतकरी आत्महत्या करतात आणि ह्या बायका जीवनाशी लढत राहतात. 25व्या 30व्या वर्षीपासून लढत राहतात आणि त्या संघर्ष करून दाखवतात. त्या आत्महत्येचा विचारही करत नाही. करणे हा खूप दूरची गोष्ट, पण विचारही करत नाही. त्याच्यामुळे असं वाटलं आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नाना वेलकम टूचं जेव्हा झालं ते नाना स्वतःची 1/3 रक्कम कुठल्याही याची सिनेमाची समाजसेवाला देतो. त्याचा मला फोन आला, कारण की मी लिहिलेल्या गोष्ट छोटी डोंगरा एवढी डोंगरा एवढी मध्ये तू म्हणतेस तसा प्रश्न मी मांडला आहे. हां, की तो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न मांडला आहे आणि त्यांचा आक्रोशही मांडला आहे. बाकीचे सगळे प्रश्न त्याच्यातून मांडले, पण हा अतिशय दुर्लक्षित असा प्रकार होता. ह्या बायकांकडे कोणाचं लक्षच नसतं की सासरचे त्यांच्याकडे लक्ष देत नाही, कारण की सासरच्यांना ती आत्महत्या झाल्यानंतर, मुलांना आत्महत्या झाल्यानंतर एक तर त्यांच्यावर दोष टाकतात की तू माझा पोरगा खाल्ला, आणि किंवा त्यांना 7/12वर त्यांचे नावं नको असते. माहेरच्यांची कंडिशन ही फार चांगली नसते. त्याच्यामुळे माहेरचे लोकही ते म्हणतात की तुझ्या लग्नात आम्ही तुझ्या वाटचं विकलेलं आहे, त्याच्यामुळे आता तुझं काही हे नाही आहे. त्यांना ओझं असतं ते. त्याच्यामुळे आणि समाजाच्या दृष्टीनं तर ते नाहीच आहे. अस्तित्व समाजाच्या जाणीवेच्या रडारवर काहीच नाही आहे ते. त्याच्यामुळे सोडून देतात ते लोक. तर असं असताना मग ह्या तरीही या इतक्या दुर्लक्षित असताना बायका जगत राहतात. माझ्या त्याच्यामध्ये तो एक डायलॉगही आहे, किंवा आमच्या नाटकातल्या मुलीने यवतमाळच्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं तर त्याच्यातही ते डायलॉग घेतला होता. नाटकात आहे, सिनेमातही आहे, की बाईनी म्हणजे आता तू स्त्री आहे की उद्या तुझं लग्न झाल्यानंतर तुझं नाव बदलल, आडनाव बदलल, मधलं नाव बदलल, कदाचित तुझं नावही बदलेल, कुळ बदलेल, गोत्र बदलेल, धर्म बदलेल, कदाचित जात बदलेल. हे सगळं बदलून तू स्वतःची आयडेंटिटी प्रूव्ह करते पुन्हा. जर श्याम पेठकरचं लग्न झाल्यानंतर माझ्या बायकोनं नाव बदललं असतं आणि मग श्यामच्या ऐवजी अनंत भाग्यश्री पत्की झालो असतो, तर मी उरलेल्या आयुष्यामध्ये स्वतःचं आयडेंटिटी प्रूव्ह करू शकलो असतो का? मग खरी मर्द कोण आहे? ती स्त्री आहे. आणि तरी देखील तिच्या मुलांवर, म्हणजे तिच्या प्रॉडक्टवर तिचं अधिकार नसतो, तिचं नाव नसतं. तर म्हणून मला हा संघर्ष जास्त महत्त्वाचा वाटला या बायकांचा आम्हाला. आणि शेतकऱ्यांसोबत त्या महिलांसोबत वावरताना अचानक मनात आलं की अरे याच्यावर नाटक लिहिलं पाहिजे. मी त्या बायकांनाही म्हटलं, ज्या संपर्कात होत्या त्या, आमच्या संपर्कात होत्या त्या, त्यांना म्हटलं की आपण करूया. तर मग त्या मागे लागून राहिल्या आणि मग नंतर ते नाटक झालं.
आणि नाटक गाजलं, चर्चा झाली, मग सिनेमा करावासा वाटला आणि त्या सिनेमाची गोष्ट आपण पुढे पुढे बोलत राहू, जसे जसे तुझे प्रश्न येतील तसं तसं बोलत राहू. हां. तर हा सिनेमा पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीवरती असा आहे, म्हणजे रिअल इन्सिडेंट्सवरती आहे तर आपल्याला माहितीच झालं आहे, पण एखादं असं कॅरेक्टर तुम्ही दाखवलं आहे जे रिअल एक्झिस्ट करतं? आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जना भोयर नावाची मुलगी घेतली, जी किरण खोजेने फार सुंदर काम केलं. मगाशी तू अनौपचारिक गप्पामध्ये नॅशनलचं बोललं होतं, तर कदाचित अभिनयाचं नॅशनल तिला मिळू शकतं या सिनेमाच्या याच्यामध्ये. पण ती NSD पासआउट आहे आणि फार चांगलं काम करते, निवडक कामं करते, तर तिला मिळू शकते. पण तिच्या रूपामध्ये मग आपण या बाकीच्या कथा, समूहाची गोष्ट आहे ही त्या, तर ती समूहाची गोष्ट जनाबाईच्या रूपात आपण मांडतो या सगळ्या गोष्टीची. आणि मग आपण ते या सगळ्या बायकांना म्हणजे मग अनेक बायकांना असं वाटेल हा सिनेमा पाहताना, अरे ही तर माझी कथा आहे. म्हणजे ती शेतकरी विधवाच असली पाहिजे किंवा शेतकरी आम्ही एकल महिला म्हणतो ते एकल महिलाच असली पाहिजे असं नाही आहे. तुला देखील हा सिनेमा माझी गोष्ट आहे असं वाटू शकतो. इतके सगळे ते प्रसंग त्या ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे युटिझिंग तुझ्या वाट्यालाही आलेलं असेल, येत असेल, तसं युटिझिंग आहे. एकटी स्त्री तर संधी वाटते, तर तसे खूप सारे प्रसंग आहे. म्हणजे आमच्या याच्यामध्ये तो पटवारी तिला म्हणतो की ती 7/12 मागायला जाते नवऱ्याच्या मेल्यानंतर. तर पटवारी तिला म्हणतो की पैसे, ते म्हणजे पैसे नाही आहे. कशाचे पैसे? तर म्हणते नाही पैसे तर लागेल ना. आमच्या देवेंद्र लोटेनं सुरुवात केला, फार सुंदर केलं, पैसे तर लागेल ना. तर म्हणते नाही पैसे तर नाही. हां, मग तसंही तुमच्याकडे देण्यासारखं खूप काही आहे असं तो फार वाईट पद्धतीने म्हणतो. आणि मग ती त्याच्या कनपटीत मारते, हरामखोर, अंगावर खादीन मनात मादी असं म्हणते. संवादाबद्दल जे मी बोललो की हे इकडून आले पाहिजे, असं काळजातून आले पाहिजे, तर तसे संवाद आहे. असे खूप सारे प्रसंग आहे आणि त्याच्यातून प्रत्येकीला हे जाणवत राहील की हे आपला सिनेमा आहे, हा असा आपला सिनेमा आहे. आणि तो त्या फार नॅचरल पद्धतीनं आम्ही सादर केलेला आहे सिनेमा. आपण बघतो की सिनेमा जर तयार करायचा असेल तर आपल्याला खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठ्या मोठ्या गोष्टी तयार होतात. तर तुम्हाला सिनेमा तयार करताना कोणकोणत्या अडचणी आल्या ज्या तुम्ही इथे शेअर करू शकता? एक तर हा व्यावसायिक सिनेमा नाही आहे, प्रोफेशनली केलेला आहे. अगदी व्यावसायिक सगळे तंत्र हे ते. सुरेश देशमाने सारखा 100 सिनेमे केलेला अतिशय अनुभवी असा आणि जाणीवेचा, ते मराठवाड्यातले आहे सुरेशदादा देशमाने. त्यांना 2 सिनेमे महानायकांसोबत अमिताभ बच्चनसोबत केलेले आहेत. त्यांनी खूप सुंदर, त्यांनी पूर्ण सोबत केली. वेळ पडली तर त्यांनी आपली रेग्युलर कॉस्ट सोडून काम केलं या सिनेमासाठी. आम्ही एकत्र झालो आणि मग मी मुंबईत होतो आणि रेग्युलर माझे संपर्क होते. तर मुंबईचे एक निर्माते, आम्हाला निर्मात्याला माझी कथा आवडली होती एक दुसरी. तर तिथं बसलो असताना माझा एक मित्र समीर पाटील, जो आता त्याचा एक नवीन सिनेमा आला याच्यावर, तर तो मला म्हणाला की त्याला म्हणाला की अरे यांचं 13 तर खूप सुंदर आहेत. मग मी 13 ऐकवलं, मग त्यांना ते आवडलं आणि मग ते सुरू राहिलं. मग मी 13साठी काही गोष्टींसाठी आग्रही राहिलो आणि मग 13 सुरू झालं. नेमकं त्यांचं हे झालं, म्हणजे त्यांचा जो फायनान्सर होता तो हार्ट अटॅकने गेला. म्हणजे दुष्काळात 13वा महिना आपल्यासाठी येत असतं असं. मग ते म्हणाले आता थांबून जाऊ आपण. थांबलो आम्ही लोकेशन पाहिले होते, सगळं पाहिलं होतं. मी पटकथा पूर्ण फायनल केली होती. मी पटकथा लिहिल्यानंतर मी जे लिहितो ते अंतिम आहे असं नाही मानत. नाही तर मग आपल्या हातून जर ज्ञानेश्वरीच लिहून झाली असेल तर समाधी घेतली पाहिजे माणसानं. मग पुढे कशाला काय करण्यासारखं शिल्लकच नाही ना. तर मी ते एलकुंचवार सरांना वाचायला दिली, माझा मित्र आहे दासू वैद्यला वाचायला दिली, किंवा अतुल पेठेंना वाचायला दिली, किंवा मग राजेश देशपांडेंना वाचायला दिली, मुक्ता बर्वेला वाचून दाखवली. आणि त्याच्यातून आलं की त्याच्यातून पसारा कमी झाला त्या कथेतला. ते झाल्यानंतर मग कलावंत
मग पुढे असं झालं की आणि मग आमच्या मागे खरोखरच असं मी तसा हे आहे चार्वाकवादी आहे, पण खरोखर देवदूतासारखे उभे राहिले ते आमचे निर्माते नरेंद्र जिचकर. ते खरोखर ते जर उभे राहिले नसते तर हा सिनेमा नसता झाला. म्हणजे मी मगाशी बोललो तसं की एखाद्या मोठ्या उद्योगपतीला जर हजाराच्या नोटाचं पुन्हा पीक नाही येणार बा आणि त्याला भाव नाही भेटणार असं म्हणत हजार रुपये जर जमिनीत टाक म्हटलं तर तो टाकणार नाही. पण आमचा शेतकरी हजार रुपयेच टाकतो ना बी खतं वगैरेच्या माध्यमातून. तसं या सिनेमातून रिटर्न काय आहे, मिळेल का हे विचारत होते मगाशी की रिटर्न काय आहे, रिटर्न येईल का, चालेल का. आजकाल सिनेमा कुठलाही चालेल का याचं काही उत्तरच नाही आहे. आणि हा सिनेमा का चालला याचंही उत्तर नाही. म्हणजे शोले का चालला माहीत नाही. रामतेरी गंगा मैली सुरुवातीच्या काळामध्ये चालला नाही आणि अचानक चालायला लागला. का एखादा सिनेमा चालण्याचं गणित काय आहे हे माहीत नाही. सैराट का चालला माहीत नाही. आणि झुंड त्यांनाच केलेला महानायक असलेला नाही चालला, का नाही चालला काही सांगता येत नाही. तसं हा सिनेमा चालेल का, त्याच्यातून रिटर्न येईल का याची काहीही शाश्वती नसताना त्या माणसानं एवढे पैसे लावले. आता लोकांना आपण म्हणतो आहे, बोलतो आहे मिळतील, रिटर्न मिळतील, पण शेवटी पुन्हा सिनेमातून एक आनंद मिळत असतो. तो आनंद आम्हाला मिळाला सिनेमातून. शेवटी मी नेहमीच म्हणतो की म्हणजे कलावंत आहे ना, ॲब्स्ट्रॅक्टमधलं म्हणजे अमूर्ताचं रूप दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला जे दिसते अमूर्ताचं, अरूपाचं रूप फक्त कलावंतांनाच दिसतं. कवीला दिसतं, कलावंताला दिसतं, चित्रकाराला दिसतं, संगीतकाराला दिसतं. तो त्याला सापडलेले अमूर्त संगीत मूर्त रूपात तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करतो. म्हणून ज्ञानेश्वरांना सुरुवातीलाच म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, म्हणजे एकच गोष्ट त्यांना खूप त्याला काय म्हणते आपल्या भाषेत सांगायचं तर ज्ञानेश्वरांच्या बाबतीत हा शब्दही वापरू लागलो मुजोरीनं म्हटलेला आहे. बाकी पूर्ण ज्ञानेश्वरीवर ते नम्र राहिलेले आहे. पण सुरुवातीला ते अरूपाचे रूप दाविनं मी आणि ते दाखवलं त्यांना. कारण की म्हणून मग शेवटी निवृत्तीनाथ आर्य ज्ञाना झालाशी पावन असं म्हणतात. तसं एक आम्हाला सापडलेली वेदना, आणि वेदना अमूर्तच असते. आणि मी नेहमी म्हणतो की ज्याच्याजवळ व्यथा असते त्याच्याजवळ कथा असते, आणि व्यथा प्रत्येकाजवळ असते. म्हणजे तुझ्याजवळ आहे, याच्याजवळ आहे, त्याच्याजवळ आहे, प्रत्येकाची एक व्यथा आहे आणि त्या व्यथेची कथा होते. तर ही तर वेदना आहे, अस्सल वेदना आहे. त्याची कथा झाली, ती पडद्यावर आली, ती चालेल. मग तिला क्रिटिक्स हे करतील का, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल का, मग त्याला अमके पुरस्कार मिळतील का, काही सांगता नाहीत. लोक झुंडीनं जातील का, सिनेमा पाहतील का, पैसा वसूल होईल का, काहीही सांगता येत नाही आजच्या घडीला. पण आम्ही केलंय, ते जगासमोर मांडलंय. आता समाजाने स्वीकारायचा आहे की हा चालवायचा सिनेमा, जवळ करायचा. हा सिनेमाचं यश माझ्या दृष्टीनं, आमच्या दृष्टीनं हेच आहे की याच्यातून काही निघतं का, म्हणजे याच्यातून समाज जागा झाला. एक जरी माणूस उभा झाला त्या महिलांचे प्रश्न सोडवायला, किंवा त्यांचे मुलांचे शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारायला, किंवा असं काहीतरी एक मुवमेंट सुरू झाली, तर फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटते. ते ह्या सिनेमाचं यश असेल. पण जिचकारांचा उल्लेख वारंवार करील, कारण की ते व्यावसायिक निर्माते नाही आहे. त्यांचा पहिला सिनेमाही तो कुठला, कौमार्य, तो देखील असा सामाजिक प्रश्नावर, कंजारभाट समाजाच्या एका प्रश्नावरचा सिनेमा केला. त्याचे रिटर्न मिळाले का, तर त्या अर्थानं नाही मिळाले. याचे मिळतील का नाही सांगताय. शासनानं अनुदान केलेलं आहे, पैसे परत येतील का, पैसा वसूल आहे का, अजून नाही सांगताय. पण सिनेमा छान झाला आहे, नीट झाला आहे. मी पुन्हा प्रेक्षकांना तेच सांगेल की कला पाहताना सहानुभूती किंवा आपुलकीनं नका पाहू. सिनेमा पाहताना हा वीरेंद्र लाटणकरचा सिनेमा आहे, हा शांपेटकरचा सिनेमा आहे, हा नरेंद्र जिचकारांचा सिनेमा आहे म्हणून, किंवा हा अरे बापरे ह्या शेतकरी विधवा कीव करून नका पाहू.
हा सिनेमा म्हणूनच पहा, कला म्हणूनच पहा. अपंगांना काढलेलं चित्र आहे म्हणून अरे बापरे वा असं नका करू. त्याच्यावरही अन्याय आहे, त्या अपंग चित्रकारावर आणि चित्रावरही, कलेवरही अन्याय आहे. कलात्मक अन्याय कधीच करू नये माणसानं. सांस्कृतिक प्रगल्भता आहे ती. त्याच्यामुळे सिनेमा म्हणून पहा असं माझं प्रेक्षकांना आव्हान नसेल, की सिनेमा म्हणून पहा आणि तुम्हाला जे जाणवलं ते लिहा, ते जाणवलं ते सांगा, की नाही बा शंभू नाही जमला सिनेमा, विरू नाही जमले गाणे असं सांगा. पण कलेकडे कला म्हणूनच पहा. सहानुभूती किंवा आपुलकीनं, पुन्हा रिपीट करतो की सहानुभूती किंवा आपुलकीनं सिनेमा पाहू नका, त्याच्यावर लिहू पण नका. तो त्या सिनेमा ती वेदना असल आहे, ती वेदना खूप प्रामाणिक आहे. वेदना आहे, त्या वेदनेवर तुम्ही लिहा. पण सिनेमा म्हणूनच पहा. सिनेमॅटिक लँग्वेजमध्ये आम्ही किती परफेक्ट आलो हे म्हणूनच पहा. नाही तुम्ही आमच्या चुकीचं देखील आपुलकीनं समर्थन केलं. आपल्या पोराचं नाक चपटा आहे, नाही तुझं किती धारदार आहे असं सांगत राहिलो, तर उद्या कदाचित आपण प्लॅस्टिक सर्जरी करून नाक सरळ नाही करून घेणार. तर आमच्या चुका दुरुस्त करायला पुढे वाव राहील. तुम्ही नाही कान पकडणार तर कोण पकडणार आहे. तर तसं पहा, पण सिनेमा पहा, एवढंच माझं म्हणणं आहे. सर, तुम्ही आता जे सांगितलं त्यावरून मी हे म्हणू शकते की पैसा येऊ न येऊ पण लोकांचं प्रेम तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. आमच्यापर्यंत नाही, त्या बायकांपर्यंत पोहोचू द्या. नक्की. आणि आता मी वळते आहे या चित्रपटाचे संगीतकार वीरेंद्र लाटणकर सरांकडे, कारण की कोणत्याही चित्रपटाची कहाणी लोकांपर्यंत पोहोचवण्यात जेवढा लेखकांचा वाटा असतो, जेवढा निर्मात्यांचा वाटा असतो, तेवढाच वाटा संगीतकारांचाही असतो. तर वीरेंद्र सर, मला सांगा, या चित्रपटाची गाणी इतकी गाजत आहेत, म्हणजे प्रदर्शित झालेली आहेत आणि लोकांना आवडतात पण आहेत, तर गाणी बनवतानाचा तुमचा प्रवास आणि अनुभव कसा होता? मुळात चित्रपट असो की नाटक, दृश्य प्राथमिक दृश्यच असतं, हे दुय्यम स्वरूपात असतं. म्युझिक किंवा कुठल्या टेक्निकल ज्या गोष्टी असतात. परंतु शांब्याच्या याच्या आधीच्या स्क्रिप्टमध्ये किंवा आतापर्यंत ह्या 13पर्यंत संगीताला एक विशिष्ट मान सन्मान मिळालेला आहे आणि काही प्रमाणात मी यशस्वी झालो आहे त्याच्यात, त्या स्क्रिप्ट करत असताना सगळ्या. या चित्रपटामध्ये पण 4 महत्त्वाची गाणी आहेत. त्याच्यात जसा प्रवास सुरू होतो त्याचं, तर सगळ्यात सुरुवातीला आहे दुःख दयते बायका. जात्यावर सकाळी ज्या पूर्वीच्या काळात जात्यावर दळण जात होत्या आणि त्या ज्या ओव्या म्हणत होत्या, त्या ओव्या म्हणजे दिवसभराचं त्यांचं जे श्रम होतं त्याच्यावर काहीतरी त्या कथा असायची त्याची. तर ते शांबे यांनी लिहिलेलं गाणं, त्याला मी एक ट्रेडिशनल चालवली आणि म्हणजे त्या याचा जात्याचा आवाज आणि एक सिम्पल म्युझिक आणि कोरसमध्ये ते गाणं आहे. मुळात मी ते नाटकच 8 महिने लिहू नाही शकलो. मला अचानक एक दिवस ऑफिसमध्ये बसलो असताना आठवलं की जात्यावरच्या ओव्यांवर ह्यावं भरडलं गाणं आहे बायला. तर म्हणूनच तिथून सुरू झालं. दुःख दयते बायका पहाटेच्या अंधारात, किती सरळ येणार दिसत तरी सरत येणार राहत, दुःख दयते बायका पहाटेच्या. आणि मग दुसरं गाणं त्या स्त्रियांचे स्वप्न, तिचं लग्न होते तर अर्थात ती कुठल्या घरी जाईल काय, तर ते शंकर बडेंची कविता सुंदर शांब्याने ती दिली. तर ती जी कविता होती त्याच्यावर ते गाणे, ज्याच्या रील बनतात आता, तू असं गुण पाहू का बाई व, ते थोडस म्हणूनच दाखवलं. ती छान सुंदर बसवती, चालते. तू सगुण पाहू का बाई व, तुले गमत काहून नाही व, तू सगुण पाहू का बाई व, तुले गमत काहून नाही व. ह्याच्यामध्ये एक मुद्दाहून सांगतो, एक हमिंग घेतलेलं जसा. तर हे आपण जसं लाडीपण नाही का छेडतात ना मुली, जिचं लग्न लग्न ठरलं, तर ते घेण्याचा प्रयत्न केला मी आणि ते चपकल बसलं तिथं आणि ते लोकांना आवडत आहेत. हे चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. नंतर तिसरं गाणं आहे, त्याच्यामध्ये या स्त्रियांचा संघर्ष हे शीर्षक घेत आहे, आम्ही 13वं मांडायला. तर ते गाणं, हे गाणं माझ्यासाठी सगळ्यात कठीण होतं.
कारण हे कोरस असूनही मला कोरसचे आर्टिस्ट नव्हते पाहिजे याच्यात. मला ते टॉप सिंगर पाहिजे होते जे हे गाणं सुंदर गाऊ शकेल. आणि नागपूरमध्ये आपल्या शहरात अशा 3 मुली आहेत. आकांक्षा नगरकर त्याच्यापैकी एक, श्रुती जैन आणि मंजिरी वैद्य. यांचं स्वतःचं नाव आहे. म्हणजे श्रुती तर इंटरनॅशनल चायनापासून सगळीकडे शो करते. आकांक्षा महाराष्ट्राची कुठल्या तरी एका स्पर्धेत मोठी प्रथम विजेता आलेली आहे. मंजिरी खूप सुंदर क्लासिकल गाते. या तिघींना एकत्र करून त्यांना विशेष म्हणजे त्यांचं मी नेहमी संगीत करत असताना मला एक सुंदर अनुभव असा आहे की मला आर्टिस्ट त्रास देत नाही की मी हे गात नाही की नाही. त्यांना उत्सुकता आहे की दादा काय करणार आहे आज, हे वेगळं काय आहे. तर त्या कोरसमध्ये गायला ते कोर्समध्ये त्यांना ती भाषा हसायला यायचं की ही भाषा कशी दादा. कारण कसं आहे, आपण शहर आणि ग्रामीणची भाषा याच्यात फरक आहे. तो लकअप येणे आवश्यक आहे. तर ते करून घेतलं त्याच्याकडून. तर ते शांबे यांनी लिहिलेलं गाणं ते सुंदर झालं. त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वर वाकुळकरांनी एक गाणं लिहिलेलं आपलं वनवा झाली बाई. तर ते गाणं त्याच्या 3 चाली केल्या मी पहिल्यांदा. सहसा माझं एक ठरवून जातं डोक्यात, शब्दप्रधान माझ्या चाली असतात की शब्द काय सांगतात. तर ते गाणं आणि ते गाणं गौरव जाटी हा आता मुंबईत स्थायिक झालेला चांगला कलावंत आहे. त्यांनी ते हाय स्पीच गाणं गायलं आणि खूप सुंदर लोकांना ते आवडेल नक्की. आणि त्या स्क्रीनवर ते आणखी सुंदर दिसेल. हां. आणि शांब्याने जसा 5व्या गाण्याचा उल्लेख केला तर ते बॅकग्राऊंडला मला फक्त एक छोटीशी थीम मिळालेली होती. शेवट तो तुम्ही पाहाल तेव्हा मजा येईल तुम्हाला की तो शेवट जो होतो त्याचा एकदम शांत एकटी बसलेली आहे. संघर्षाचं पूर्ण वादळ थोडंसं शांत झालेलं आहे. आणि शांत म्हटलं की ते वैष्णवजन ते हे गाणं येते. पण ते उद्रेक होणे, तिथून ते गाणं खूप उंचीपर्यंत जाणे, तो पूर्ण बायांचा समूह तिच्या मागे येणे आणि त्याच्यानंतर ते गाणं तिथे संपवणे, ही थोडीशी कसरत होती. म्हणून हे करायचं कसं, कारण कसं आहे आजकाल राईट्स असतात, गाणे आपण वापरू नाही शकत कुठलेही. आणि त्यातल्या त्यात वैष्णवजन ते तरी ते गाणं बरोबर थोडके नेमके शब्द त्यातले घेऊन त्याला हमिंग देऊन त्याला आकार देऊन ते सुंदर पद्धतीने ते गाणं. म्हणजे ते तर अप्रतिमच आहे. म्हणजे वंदे मातरम यांचं कोणाचं ए आर रेहमानचं नाव घेऊ नये, पण त्या तोडीचं विरूनी केलेलं आहे. नाही. म्हणजे मी गेली 30 वर्ष विरू सोबत वावरतो आहे, पण खरोखर त्या तोडीचं झालेलं आहे ते वैष्णव जनते. खरंच आनंद तुला सांगतो, फार सुंदर केलंय ते गाणं. म्हणजे कॉलेजमध्ये किंवा इकडे तिकडे ते येत्या काळात वाजेल की अरे यार काय केलं. थीम सॉन्ग जस्ट लाईक थीम सॉन्ग सारखं आहे ते. आणि सुंदर दिलं. पण माझी टेक्निकल जी टीम आहे ती स्ट्रॉंग आहे नागपूरची. त्याच्यामुळे फक्त मला 5.1साठी मुंबईला जावं लागलं. कारण काय चित्रपट सध्या बनत आहेत ना नागपूरमध्ये. कंटिन्यू काम असेल तर 5.1चं काम होईल इथे, अन्यथा नाही होणार ना. तर तेवढ्यासाठी जावं लागलं. नाही तर माझं पूर्ण काम पवन तिवारी यांच्या डिजिटल ओवी मीडिया या स्टुडिओला झाला. आणि सगळे वादक वगैरे सगळे आपल्या विदर्भाचे. आणि सुंदर काम. मी असं मानतच नाही की हे काम विदर्भाचं किंवा हे मुंबईचं, असं नाही म्हणत. ते लोकांना आवडलं ते महत्त्वाचं आहे. वीरेंद्र सर एक संगीतकारच नाही तर एक अभिनेता सुद्धा आहे. तर मला एक प्रश्न असा विचारावा वाटतो की अभिनयाकडून संगीताकडे कसे वळला तू? अपघाताने म्हटलं मी वळलो. मी कॉलेजपासून नाटक माझ्या आपले तेव्हा झकूनमध्ये खूप सुंदर काम केलं. कॉलेजपासून हा आहे मित्र माझा बसलेला इकडे यशवंत. कॉलेजच्या जमान्यापासून मी नाटकात काम करायला लागलो आणि अभिनय अर्थात आवडायचा. अभिनय मग नंतर मी युनिव्हर्सिटीला 50 वर्ष पूर्ण झाले तेव्हा एक वगनाट्य केलं. तर तिथे ढोलकी वाजवली पहिल्यांदा. नंतर त्यांनी परत मला एक नाटकाला करायला लावलं. ज्यात पूर्ण नागपूर युनिव्हर्सिटीमधून साधारणतः 500 विद्यार्थ्यांना घेतलं आणि त्यांचं एक मोठं नाटक सादर केलं. त्याला पूर्ण बॅकग्राऊंड लाईव्ह. ते त्याच्यानंतर मग छोटे नाटकं ग्रुपमध्ये जसे नाटकाचे ग्रुप असतात ना, त्याच्यात मग मी इंटरफेअर करायला लागलो की अरे म्युझिक असं असायला पाहिजे, असं असायला पाहिजे. मग ते म्हणाल तू का नाही करत? ठीक आहे करतो. असं नंतर एक सुंदर नाटक होतं रगतपिती, अर्थात श्याम पेडकरांनी लिहिलेलं.
ते नाटक आला माझ्या हाती आणि त्याला मी जीव ओतला. सगळं म्युझिक लाईव्ह, कमीत 10 ते 15 गाणे आणि ते गाणे पूर्ण फोक ट्रेडिशनल. त्याच्यानंतर मला शिक्का बसला की ते म्युझिक. मग त्याच्यानंतर चित्रपट येत गेले. नाही पण ते एक होता माणूस जे आपलं होतं त्याच्यामध्ये ते वडील त्याच्या सेक्रेटरीशी काहीतरी असं वेडं वाकडं वागतो आहे आणि हे पाहून ती मुलगी जे इरिटेट होते त्यावेळी तू जे बॅकग्राऊंड दिलं होतं ते फार सुंदर दिलं होतं. म्हणजे ते तसं लिरिकल नाटक नव्हतं पण त्याच्यामध्ये ते बंदी क्रमांक तेव्हापासून तर ऋतुस्पर्श नंतर हा चित्रपट. बस मग म्हटलं आपल्याला हे करता येत आहे, करू अभिनय कधीतरी. याच्यानंतर तरी माझ्या नावाने एक छोटासा रेकॉर्ड आहे माझा की मी ज्या नाटकात काम केलेलं आहे 15 ते 20 मिनटं तिथं मला ॲक्टिंगचं प्राईज आहे. सांगू शकतो एक मित्र बसला माझा बाजूला. सर आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की कुठलीही कथा असेल त्याच्यातून आपल्याला एक शिकवण मिळत असते. जसं आता 13वं हा चित्रपट प्रदर्शित होतोय तर तुम्ही त्यामध्ये त्या बायकांचा संघर्ष दाखवलाय, त्यातून आपल्या प्रेक्षकांना काय शिकवण मिळू शकते आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन का बघावा? हे मी सांगतो पण श्यामभैया उत्तम सांगू शकतात. हे बघा काय मी एकदम या गोष्टीला मान्य करतो. मी स्वतः जर मी सिनेमाला का जावं, तो चित्रपट जर चांगला असेल तर ठीक आहे, नाहीतर माझा वेळ आणि पैसे दोन्ही वाया जातात. त्यामुळे ते मला भावलं पाहिजे सगळ्यात गोष्ट. हा विषय नवीन नाही आहे, शेतकऱ्यांच्या आयुष्यावर याच्या आधी काही झालेलं नाही अशातला भाग नाही आहे. परंतु या चित्रपटामध्ये तांत्रिक गोष्टी, कथानक, अभिनय, जे काही कौशल्यपणा लावता येईल ते सगळं आहे. आणि चित्रपट जसं श्यामभैयाने सांगितलं होतं की केवळ नाही आहे आपला विदर्भाचा चित्रपट आहे किंवा नातेवाईकांना पाठवून द्यायचा चित्रपट पाहिजे असं याच्यासाठी नाही आहे, तो प्रेक्षकांसाठीच आहे. पूर्ण कलाकृती आहे आणि व्यवस्थित आहे. तुम्ही कुठेच असं म्हणू शकत नाही की हा इथला चित्रपट आहे, असं काही हे नसतंच मुळात. चित्रपट आहे आणि तो सुंदररित्या तयार झालेला आहे, खूप उत्तम तयार झालेला आहे. तर प्रेक्षकांनी आवर्जून हा चित्रपट बघावा, बस एवढी माझी इच्छा आहे. कारण की हा माझा जवळपास 4-5वा सिनेमा आहे. म्हणजे गोष्ट छोटी डोंगरा एवढी, मग गार्गी एक विचार, एक वेगळ्या विषयावरचा सिनेमा होता जो फेस्टिवल्समध्ये खूप चर्चा झाली त्या सिनेमाची. मग आनंदाचे डोही, आता भावलीचं लगीनवर सिनेमा माझ्या कादंबरीवर झालेला आहे. फार पूर्वी टिकल ते पॉलिटिकलला मी लिहिलेला आहे. आता हा माझा 5वा सिनेमा आहे. गोष्ट छोटी डोंगरे एवढीसाठी मला महाराष्ट्र फाउंडेशन मोठा सन्मान होता डायलॉगसाठी. पण हा सिनेमा करताना एक वेगळं समाधान होतं आणि ते समाधान प्रेक्षकांनाही मिळावं चित्रपटाचं. हो, कारण म्हणजे मी पण म्हणजे माझे वडील किंवा आतापर्यंत आमच्याकडे शेती होती आणि त्यांच्या ज्या व्यथा आहे, मला एकदा सहज म्हटलं होतं जे वाक्य श्यामभैयाने वापरलं होतं की म्हणे तुम्ही लोक पैसे घेता, नोकरी करता, पैसे घेता आणि त्या पैशाचं ठरवता की याचं काय करायचं आहे आपल्याला. म्हणजे ॲसेट निर्माण करता तुम्ही त्या पैशापासून. आम्ही सगळ्यात मोठा जुवा खेळतो, आम्ही पैसे घेतो आणि सरळ जमिनीत टाकतो. असा एक म्हणाला शेतकरीच की ते सहज आहे ना, ते काय करतात आहे, धान्य घेतील, सगळं घेतले बी बियाणे घेतील आणि सरळ निसर्गाला समर्पित करून टाकतात. तर असं एक कथानक आणि सुंदर आहे. भाष्य म्हणाल तर तुम्हाला मी सांगण्यापेक्षा जेव्हा तुम्ही स्वतः तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यातले एक डायलॉग ह्या फिल्मची खूप जवळून, म्हणजे हे असंच आहे, हे रिअलच आहे. असं वाटेल की तुमच्या बाजूचे कोणतरी तुमच्या घरी, तुम्ही घरी आहात, तुमच्या बाजूला कुठेतरी हे सगळं तुम्ही ऐकत आहात. कुठे पूर्ण वऱ्हाडी भाषेतच ठेवलं. बिलकुल बिलकुल. आपल्याकडली जी भाषा आहे प्रांतिक भाषा, त्या भाषेचा पुरेपूर वापर केलेला आहे. कलावंतच त्या आहेत, काही स्त्रिया काम करतात आहे आणि ज्यावेळेस त्या बोलतात ना, मी बॅकग्राऊंड केल्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये मी कमीत कमी 20 वेळा तो चित्रपट बघितला. तर मी अजूनही काही डायलॉगच्या मोहात आहे. म्हणजे असं वाटतं की अरे यात हे परत सुनेंगे एक बार, असं होतं. नक्कीच हा चित्रपट लोकांना खूप आवडेल आणि गाणी तर लोकांना आवडतच आहेत. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही आमच्यासोबत इथे उपस्थित राहून आम्हाला खूप छान माहिती दिली आणि देशोन्नतीचे आभार मानतो. आनंद
त्याचं नावच आनंद आहे. त्यानं एक वेगळा आनंद या पद्धतीनं आम्हाला दिला की आणि एक प्लॅटफॉर्म केला की आम्ही लोकांशी संवाद साधू शकू. आणि देशोन्नती हे असं दैनिक आहे की ते जातं, म्हणजे ज्या लोकांसाठी आम्ही हे लिहितोय आहे त्या लोकांपर्यंत जातं. किंवा प्रकाश भाऊ पोहरे देखील माझे खूप जुन्या काळापासूनचे स्नेही आहे असं म्हणणार नाही, कारण की ते खूप मोठे आहे माझ्यापेक्षा, पण फार त्या पद्धतीनं दिलदार असलेला माणूस आहे. शरद जोशी गेल्यानंतर म्हणजे जी दिलदारी काय असते हे, आणि शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस आहे. आता हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांना जे केलं ते शेतकऱ्यांसाठी केलं की अरे तुम्ही इथं येताना कल्ला नाही करत आला, प्रश्न नाही विचारत. तर आणि एकदा मी शरद जोशी गेल्यानंतर एका वेगळ्या दैनिकामध्ये संपादक होतो, तिथं अग्रलेख लिहिला मी. प्रकाश भाऊचा मला विमानतळावरून फोन आला होता की ते हा अग्रलेख तुम्हीच लिहू शकता आणि मी माझ्या दैनिकामध्ये तो कॅरी करू का, शरद जोशीवरचा अग्रलेख. आणि कदाचित विदर्भातल्या नाही महाराष्ट्रातल्या पत्रकारितेच्या जगामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की म्हटलं मी तेव्हा लोकशाही वार्ताला काम करत होतो, तर लोकशाही वार्ताला क्रेडिट देऊन तुम्ही हा लेख छापा माझ्या नावानं. तर प्रकाश भाऊनं तो अग्रलेख संपादकीय पानावर लोकशाही वार्तामधून साभार म्हणून माझ्या नावानं छापला. हे याच्यापेक्षा मोठी दिलदारीच असू शकत नाही. म्हणजे याच्यापेक्षा अजून काय ओपन माइंडेड असलं पाहिजे एखाद्या गोष्टीचं, हे मला अगदी आवड. आणि जेव्हा जेव्हा मी काहीतरी चांगलं लिहिलेलं आहे तेव्हा प्रकाश भाऊचा आवर्जून फोन आला. म्हणजे आता जवळपास गेले दीड वर्ष प्रकाश भाऊशी माझी भेट नाही किंवा मी बोललेलं नाही आहे, पण खूप आवर्जून मला फोन येतो की अरे यार बहुत जोरदार लिखा. आता हे सिनेमा जर ते पाहायला गेले किंवा पाहायला त्यांना, तर ते नक्की मला हे करतील. किंवा तर एक अशा ठिकाणी येऊन मी जे ग्रासरूटमधून आलेलं आहे एक दैनिक, त्या मातीतलं दैनिक आहे, त्या दैनिकात येऊन आम्हाला हे मातीची कथा सांगता आली. सीता मातीतून काऊन निघाली होती, कारण की मातीच खरी असते, मातीला अस्तित्व असते. स्त्री ही माता आहे, माती आहे. माता हा शब्द मातीवरून आलेला आहे. स्त्री ही माता आहे कारण की ती माती आहे पहिले, आणि मातीला अस्तित्व आहे ठोस, आभाळाला नाही आहे. आम्ही आभाळाला देव म्हणतो, पुरुष म्हणतो, खरंच पुरुषाला अस्तित्व नाही आहे, मातीला अस्तित्व आहे. आणि आम्ही मातीवर पाय देऊन आभाळाची करुणा भागतो आमच्या समस्यांसाठी. आम्ही हात जर मातीत टाकले ना तर आमच्या सगळ्या समस्यांची उत्तरं मिळतील. या सिनेमातून तेच सांगितलं गेलं आहे ना. अशा मातीतल्या दैनिकात येऊन ते सांगता आलं. माझी ही नागपुरातली पहिली मुलाखत आहे आणि ती इथं येऊन सांगता आली, हे जास्त महत्त्वाचं आहे. नक्कीच लोकांपर्यंत खूप छान संदेश पोहोचणार आहे या चित्रपटाच्या माध्यमातून. तुम्ही सुद्धा 8 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, तर तुम्ही सुद्धा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि आम्हाला सुद्धा कळवा की तुम्हाला कसा वाटलाय. आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार.